नमस्कार. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना एकच समस्या वारंवार येत आहे. हा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, असा एरर मेसेज. यामुळे अनेक लाडक्या बहिणी गोंधळात पडल्या आहेत की आपले पैसे बंद झाले का, आपण अपात्र ठरलो का, की हा फक्त तांत्रिक म्हणजेच टेक्निकल प्रॉब्लेम आहे. चला तर मग या एररचा नेमका अर्थ आणि त्यावर उपाय सविस्तर समजून घेऊया. मुख्य कारणे. 1. तुमची केवायसी आधीच पूर्ण आणि योग्य आहे. जर तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी ई-केवायसी योग्य पद्धतीने केली असेल आणि तुम्हाला नियमित हप्ते मिळत असतील, तर तुमचा आधार क्रमांक दुरुस्ती यादीत येणार नाही. त्यामुळे हा एरर येणे सामान्य आहे आणि काळजी करण्याची गरज नाही. 2. तुम्ही कधीच केवायसी केली नाही. ज्या महिलांनी आधी कधीच ई-केवायसी केली नाही आणि आता नवीन केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही हा एरर येतो. कारण सध्या फक्त दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे, नवीन केवायसी नाही. 3. केवायसी करताना चूक झाली आहे. काही महिलांनी केवायसी करताना चुकीची माहिती भरली आहे, उदाहरण सरकारी नोकरी, उत्पन्न इत्यादी. अशा वेळी तुमचा नंबर दुरुस्ती यादीत असायला हवा, पण काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे एरर येतो. तांत्रिक कारणे सुद्धा असू शकतात. काही वेळा वेबसाईट सर्व्हर स्लो किंवा डाऊन असल्यामुळेही हा एरर येऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी 2-3 वेळा पुन्हा प्रयत्न करा. सध्या नवीन केवायसी सुरू नाही, फक्त केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. अंतिम तारीख 30 एप्रिल 2026. हा एरर आला म्हणजे घाबरण्याची गरज नाही. आधी तुमची स्थिती समजून घ्या, त्यानुसार योग्य पाऊल उचला. ही माहिती इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा गोंधळ दूर होईल. धन्यवाद.